मी पूनम शिंदे यांना अतिथींची ओळख करून देण्यासाठी आजचे पाहुणे आणि जिवलगचे मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार। आजचा उपक्रम प्रथम उपचार हा ISA नाशिक शाखेच्या वतीने आपण घेणार आहोत। नाही का? हॅलो, आजचे पाहुणे आणि जिवलगचे मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार। आजचा उपक्रम प्रथम उपचार हा ISA नाशिक शाखेच्या वतीने आपण घेणार आहोत। ISA स्टँड्स फॉर इंडियन सोसायटी ऑफ एनेस्थेसियोलॉजिस्ट आणि एनेस्थेसियोलॉजिस्ट म्हणजे भूलतज्ञ डॉक्टर। आजच्या आधुनिक युगात एनेस्थेसियोलॉजिस्टच्या भूमिका व जबाबदाऱ्या खूप वाढल्या आहेत। त्याला विविध ठिकाणी व अनेक प्रकारचे काम करावे लागते। भूलशास्त्राचा एनेस्थेसिया मेडिकल सायन्स ह्याचाही खूप झपाट्याने प्रगती झाली आहे। ऑपरेशन थिएटरमध्ये एनेस्थेसियोलॉजिस्टचं स्थान सर्जन इतकेच महत्त्वाचे व कौशल्याचे असते। त्याचे ज्ञान, स्किल, अनुभव व मॉनिटर्स आणि टेक्नॉलॉजीच्या आधाराने घेऊन तो आत्मविश्वासाने विथ फोकस अँड काम माइंड काम करीत असतो। दुसरं ठिकाण म्हणजे ICU इंटेन्सिव्ह केअर युनिट। तर इकडे एनेस्थेसियोलॉजिस्ट काम करत असतो। ही इज कॉल्ड एज अ इंटेन्सिव्हिस्ट। आता तुम्हाला माहीतच आहे की ICU मध्ये कसे पेशंट असतात, बरेच आजार असतात त्यांना, हाय BP, अनकंट्रोल डायबिटीज, कार्डियक फेल्युअर, किडनी फेल्युअर, बायपास सर्जरी झालेले, शॉक मधले, ऍक्सिडेंट मध्ये सिव्हिअर गंभीर झालेले असे पेशंट असतात आणि त्यांना ते मॅनेज करत असतात। कोविड काळामध्ये भूलतज्ञ डॉक्टरांनी खूप उत्तम कामगिरी केली आणि त्यामुळे बरेचसे पेशंट वाचले गेले। नंतर तिसरं त्यांची भूमिका असते ती पेन मध्ये असते। पेन म्हणजे वेदना। आता वेदनावरती मात करणे। बऱ्याचशा एनेस्थेसियोलॉजिस्टचे पेन क्लिनिक आहेत आपल्या गावामध्ये। काही आपल्याला आजार असे असतात की ज्यांनी आपल्याला शरीराला प्रचंड पेन होतं। स्पाइनचे आजार, मायग्रेन, न्यूराल्जिया किंवा कॅन्सर। आणि कॅन्सर जेव्हा शरीरात सगळीकडे पसरतो तर त्याच्या भयानक वेदना होतात रुग्णाला आणि तो अगदी अंतरुणात तळमळून असतो। रात्रंदिवस त्याला झोप लागत नाही, म्हणजे आपल्याला पण त्याच्याकडे बघवत नाही। तर एनेस्थेसियोलॉजिस्ट यांना पेन किलरचे ड्रग्स योग्य ठिकाणी 9 ब्लॉक्स देऊन त्यांच्या वेदना एकदम सौम्य करतो आणि ते पूर्ण बंद होऊन जातात। त्यामुळे त्या पेशंटला खूप आराम मिळतो आणि पेशंट कॅन लिव्ह विथ कम्फर्ट अँड डिग्निटी फॉर द रिमेनिंग ऑफ हिज लाईफ। फोर्थ आपलं रोल आहे एनेस्थेसियोलॉजीचा तो लेबर एनेस्थेसियामध्ये। आता जेव्हा बाईला कळा येतात, डिलिव्हरीच्या कळा येतात, तेव्हा तिला प्रचंड वेदना होत असतात शेवटी। तर काही पेशंटांना त्या वेदना सहन करायच्या नसतात, तो त्यांना पेनलेस डिलिव्हरी पाहिजे असते। तर भूलतज्ञ डॉक्टर त्यांना एपिड्युरल एनेस्थेसिया देतो। त्यांनी त्यांच्या डिलिव्हरीच्या वेदना खूप कमी होतात किंवा त्यांना जाणवतही नाहीत आणि त्यांना मग डिलिव्हरीला त्रास होत नाही। नंतर 5वा रोल असतो तो डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये असतो। डिझास्टर असतात हे नॅचरल असतात आणि मॅनमेड असतात। आता नॅचरल मध्ये पूर होणं किंवा भूकंप होणं, पूर येणं, आणि मॅनमेड म्हणजे बॉम्ब ब्लास्ट येते। तर त्याच्यातही भूलतज्ञ डॉक्टर आपली प्रोफेशनल हेल्प खूप जोमाने देत असतात आणि जे रिलीफ वर्क चालू असतं त्याच्यामध्येही ते हातभार लावतात आणि खूप काम करतात। असा भूलतज्ञ डॉक्टरांचा समाजाला खूप उपयोग होतो। आजचा हा उपक्रम आहे आपला प्रथम उपचार। इट इज ऑल्सो कॉल्ड एज कोल्स ऍक्टिव्हिटी, COLS म्हणजे कॉपरेशन ओनली लाईफ सपोर्ट। तर हा तुम्हाला मी सिम्प्लिफाय करून सांगते, म्हणजे समजून सांगते। समजा आपण दर 15 दिवसांनी इथे मीटिंगला बसत असतो, तर असे आपण एक दिवस बसलो आणि एक वक्ता काहीतरी भाषण देतोय आणि आपण सगळे मग्न झालोय ते भाषण ऐकण्यामध्ये आणि अचानक आपला एखादा सदस्य तो कोसळून खाली पडतो आणि आपलं त्यावेळेस काय आपली रिॲक्शन होईल सगळ्यांची? आपण खूप घाबरून जाऊ, गोंधळून जाऊ, आपल्याला काही सुचणार नाही। तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? तर जो रुग्ण असेल, जो ज्याला हे प्रॉब्लेम आला, त्याला
आधी हार्ड सरफेसवर सरळ झोपवलं पाहिजे पहिल्यांदा त्याला, हॉरिझॉन्टल आणि जमिनीवर म्हणा. त्याचे कपडे सैल केले पाहिजे, त्याची मान थोडी लॅटरली घेऊन अशी एक्सटेंड केली पाहिजे, म्हणजे त्यांना श्वास बीस घ्यायला ऑब्स्ट्रक्शन नको यायला हवेला. नंतर तो कॉन्शियस आहे का अनकॉन्शियस आहे, तो रिस्पॉन्स देतो का नाही देतो, किंवा त्याचं श्वास घेतो का, आपण त्याची छाती हलते का, तेव्हा असं हे करून आपल्याला ब्लास्ट कळतो श्वास घेतो की नाही. त्याची पल्स पटकन बघितली पाहिजे, नाही लागत तर छातीवर हात ठेवून त्याच्या छातीची धडधड होते का, आणि आपल्याला वाटलं की ह्याला नाही होते तर आपण सरळ चेस्ट कॉम्प्रेशन लगेच चालू केलं पाहिजे. आणि हे सगळं इतकं एक सेकंडी म्हणजे एक क्षणी आपण वेळ काढला नाही पाहिजे, कारण हे करणं खूप अर्जन्सी मध्ये ट्रीटमेंट द्यायला लागते. आणि बाकीच्या लोकांनी लगेच पटकन जाऊन ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणं, तेव्हा हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करून त्याच्या ॲडमिशनची नियोजन केलं पाहिजे त्यांनी. आणि जिथपर्यंत त्याला प्रॉपर उपचार होत नाहीत मेडिकलच्या हॉस्पिटलमध्ये तिथपर्यंत आपण त्याला हे चेस्ट कॉम्प्रेशन दिलं पाहिजे. तर चेस्ट कॉम्प्रेशन देणं का जरुरी असतं, आणि थोडे पाय पण त्याचे वर करायचे, म्हणजे पायातलं ब्लड आहे ते त्याचं हार्टकडे येऊ शकतो. हे का जरूर असतं, कारण आपल्या मेंदूला जर 2-3 मिनिटं ऑक्सिजन मिळालं नाही तर आपला ब्रेन डॅमेज होतो आणि पेशंटला ब्रेन डेथ होऊ शकतं. तर म्हणून हे आपण त्यांना अगदी हॉस्पिटलमध्ये पोहोचेस तोपर्यंत आपण त्याला कॉम्प्रेशन दिलं पाहिजे, म्हणजे त्याची कम्प्लीट रिकव्हरी होण्याचे चान्सेस राहतात आणि तो पूर्ण बरा होऊ शकतो. तर आमचं असोसिएशन आहे, तर त्या दरवर्षी सदस्य लोक खूप उत्साहाने आणि एकनिष्ठाने हे प्रकल्प वेगवेगळ्या ठिकाणी पब्लिक प्लेसमध्ये घेत असतात. हायस्कूलच्या मुलांना, कॉलेजेसमध्ये, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये, नंतर हॉस्पिटल्समध्ये घेतले आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल्स, कॉर्पोरेट, म्युन्सिपल हॉस्पिटल्स, आणि पॅरामेडिकल स्टाफला पण खूप ट्रेनिंग दिले आहे आमच्या लोकांनी. पॅरामेडिकलमध्ये नर्सेस येतात, वॉर्ड बॉयज येतात, मावश्या काम करणाऱ्या येतात, टेक्निशियन्स येतात, रिसेप्शनिस्ट येतात, असं सर्वांना हे ट्रेनिंग दिलेलं आहे. नंतर गोल्ड मैदानातही हे प्रकल्प घेतलेले आहेत. जॉगर्स पार्कमध्ये कधी कधी लोक धावत असतात व्यायाम करण्यासाठी आणि ते सडनली कोसळून जातात, किंवा सायकलिस्ट असतो तो सायकल चालवता एकदम कोलॅप्स होतो. त्यामुळे हे आपल्याला शिकणं खूप जरुरी आहे. आणि म्हणूनच आपण ही आज मंडळी बोलवली आहे, ते आपलं आज मार्गदर्शन करणार आहेत, आपल्याला माहिती देणार आहेत आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग पण देणार आहेत ते आपल्याला. तर मी त्यांचं जिवलग तर्फे मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर विद्याधर मोडक हे आमचे आता चालू वर्षाचे प्रेसिडेंट आहेत. ही इज अ लिडिंग ॲनेस्थेसियोलॉजिस्ट ऑफ नाशिक अँड ही इज डुईंग प्रायव्हेट प्रॅक्टिस. नंतर डॉक्टर अभिजित इंगळे हे आमचे सेक्रेटरी आहेत. ही इज ऑल्सो द लिडिंग प्रायव्हेट प्रॅक्टिशनर ऑफ नाशिक ॲनेस्थेसियोलॉजिस्ट. आणि ते दोघंही अध्यक्ष आणि सचिव म्हणून आमचे सोसायटीचे सगळे कारभार, जबाबदाऱ्या सगळं ह्या वर्षी सांभाळत आहेत. नंतर डॉक्टर मीरा पांडे, शी इज अ जॉईंट सेक्रेटरी ऑफ आवर सोसायटी. शी इज अ असिस्टंट प्रोफेसर इन SMPT मेडिकल कॉलेज आणि ती ह्यांना खूप मदत आमच्या सोसायटीत खूप काम करते. ती अतिशय उत्साही आहे. नंतर ती सगळ्या कामामध्ये पुढाकार घेते आणि अगदी मन लावून काम करते. तर मला खूप आनंद झाला की ते आज इकडे आले आणि आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन करतात. थँक्यू. नमस्कार, गुड इव्हनिंग. आताच शिंदे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपल्यावर हा प्रसंग कधीही येऊ शकतो. अगदी घरामध्ये, प्रवासामध्ये, बागेमध्ये, कुठेही कोणी कधी परवडू शकतो. तर त्यावेळी आपण गोंधळून जातो आणि नुसती धावाधाव करतो. तर अशा वेळी नेमकं काय करायचं, नेमका काय प्रोटोकॉल आहे ते जर आपल्याला ट्रेनिंग थ्रू कळलं तर आपण गोंधळून न जाता एक प्लॅन पद्धतीने त्या रुग्णाची मदत करू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, तर समज असं आपल्याला आढळलं एखादा माणूस कोलमडलाय,
तर हे आपण सगळ्यांना का शिकवतोय? आता डॉक्टर सोडून बाकीच्या लोकांना हे आपण का शिकवतोय? कारण हृदय बंद पडल्यानंतर काही मिनिटांमध्ये ब्रेनचा जो रक्तपुरवठा असतो तो सफर होतो आणि 3 मिनिटाच्या पुढे जर मेंदूला रक्तपुरवठा झाला नाही तर इरिव्हर्सिबल डॅमेज, म्हणजे नंतर उपचार करून सुद्धा त्याचा मेंदू पूर्ववत होईलच याची गॅरंटी नसते. तर जेवढा वेळ जाईल 3 मिनिटाच्या पुढे त्याच्यानंतर त्या मेंदूवर सतत दुष्परिणाम होत राहतात बंद रक्तपुरवठ्यात. त्याच्यामुळे हे सगळ्यांना आम्ही शिकवतोय. अगदी कॉलेज स्टुडंट्स, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर्स, फर्स्ट रेस्पॉन्डर्स जे आहेत त्यांना सगळ्यांना शिकवतोय. शिवाय जे कॉमन मॅन आहेत त्यांना पण शिकवतोय, कारण घरी सुद्धा आपल्याला मेडिकल हेल्प येईपर्यंत खूप वेळ निघून जातो. तर आपल्याला हे लवकरात लवकर हे जे COLS आहे, कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, हे सुरू करायचं. तर पूर्वी तुम्ही बघितलं असेल पिक्चर मध्ये वगैरे की माउथ टू माउथ ब्रीदिंग करायचे. तर आता हे माउथ टू माउथ ब्रीदिंग हे हळूहळू बंद करण्यात आलंय, कारण का बऱ्याचशा लोकांना त्याचं ट्रेनिंग देणं अवघड होत होतं. कारण आपण फक्त फुंकर मारली म्हणजे तोंडात फुंकर मारली म्हणजे हवा छातीत जाते असं नाही. दुसरं म्हणजे त्या जी व्यक्ती पडले त्याच्या तोंडातल्या गोष्टी सुद्धा इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं, म्हणून बरेच लोक हे करायचे नाही. तर आता ह्याच्यातनं सोपा मार्ग शोधून काढला गेलाय आणि ते कोणालाही करता येईल, ज्याच्यामध्ये फक्त आपण छातीवर दाब देणार आहोत. फक्त हृदयाचं जे ऍक्टिव्हिटी आहे, मोटरची म्हणजे पंप सारखी ऍक्टिव्हिटी, ती आपण चालू करणार आहोत. याच्यामध्ये माउथ टू माउथ ब्रीदिंग आपण नाही करणार आहोत. फक्त कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असं आहे, म्हणजे कोणालाही करता येईल. प्लस माउथ टू माउथ ब्रीदिंग मध्ये 2 व्यक्तींची गरज असते, इथे फक्त एकच व्यक्ती काम करू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याला लक्षात आलं की समज एखादा माणूस पडलाय, तर आपल्याला सर्वात आधी काय करायचंय, तर त्या माणसाला एखाद्या प्लेन सरफेसवर सुरक्षित स्थळी हलवायचं. म्हणजे खुर्चीतनं असं वेडावाकडं पडलेला आहे किंवा रस्त्यावर पडलाय, तर त्याला सुरक्षित स्थळी हलवायचे. म्हणजे पहिल्या सगळ्यात आधी आपल्याला कॉल फॉर हेल्प म्हणजे दावा करायचा आहे की हा माणूस पडलाय तर मला मदतीची गरज आहे, तर हेल्प हेल्प म्हणून त्याला साईडला घेऊन एखाद्या प्लेन सरफेसवर, म्हणजे जिथे आपल्याला दाब दिल्यावर प्लेन राहील, म्हणजे इक्वल प्रेशर जाईल अशा ठिकाणी त्याला हलवायचे. त्याच्यानंतर तो अनकॉन्शियस आहे का त्याचं हृदय बंद पडलंय, या 2 गोष्टी आपल्याला डिफरन्शिएट करायचे. तर त्याच्यामध्ये त्याला थोडंसं जागा करायचा प्रयत्न करायचा आहे. त्याला अलगद असं टॅप करायचं, ठीक आहे. थोडंसं जोरात केलं तरी चालेल, पण हे त्याची मानेची हालचाल नाही करायची. कधी कधी सर्वायकल स्पॉन्डिलोसिस वगैरे काही लोकांना असतं, तर त्यावेळेला आपण मानेची हालचाल समज केली, आपण हे बरेचदा असं हनवटीला धरून गदागदा हलवतो, तर तो पडल्यानंतर त्याच्या मानेला काही दुखापत झाली असेल तर त्यावेळेला त्याचे दुष्परिणाम जास्त होऊ शकतील या मुवमेंटची. त्याच्यामुळे फक्त खांद्यावर टॅप करायचंय, त्याला जागा करायचा प्रयत्न करायचा आहे. एक त्याच्या नाकासमोर हात धरून त्याचा उश्वास येतोय का, एक्सपिरेशन मध्ये आपल्याला आपण बघितलं तर गरम हवा येते आपल्या नाकात, जेव्हा आपण उश्वास म्हणजे एक्सपायर करतो त्यावेळेला, तर ते येत आहे का, म्हणजे श्वासोश्वास चालू आहे का, ठीक आहे. हे 2 गोष्टी बघायच्या. समज ते दोन्ही गोष्टी नाही आहेत, ह्याला आपल्याला 10-12 सेकंद पुष्कळ आहे. 10-12 सेकंदामध्ये आपल्याला लक्षात येतं की हे दोन्ही गोष्टी नसतील तर असं धरून चालायचं की हृदय बंद पडलंय त्याचं, आणि ही ऍक्टिव्हिटी सुरू करायची. तर पुढचं मार्गदर्शन आता डॉक्टर अभिजित इंगळे करतील. आपण एकदा असंच केलं की शोल्डर टॅप करून आवाज देऊन जर का पेशंट रिस्पॉन्स देत नाही आपल्याला, त्याच्यानंतर आपण श्वास बघतो. श्वास बघितल्यावर श्वास जर लागत नसेल तर आपण तिसरी गोष्ट बघतो पल्स. तर पल्स ही हाताची पल्स नाही बघत, आपण कॅरोटेड पल्स बघतो. आपली श्वास नलिका आहे त्याच्या 2 बोटं साईडला तुम्हाला रक्तवाहिनी ठोके लागते. स्वतःचे जर का तुम्ही कॅरोटेड वालपेट करून बघितली तर तुम्हाला तिथे नॉर्मल हार्ट हे पल्स लागेल तिथे. ती पल्स जर तुम्हाला नाही लागली याचा अर्थ तुमचं हृदय बंद पडलेलं आहे. अशा वेळेस आपण काय करतो, CPR चालू करतो. CPR परफॉर्म करण्यासाठी छातीच कॉल फॉर हेल्प मध्ये 108 ला बऱ्याच वेळा फोन करतो. महाराष्ट्रात 108 ला फोन केल्यावर ॲम्ब्युलन्स लवकर रिस्पॉन्स देतात. जर का तुम्हाला जवळच्या हॉस्पिटलचा ॲम्ब्युलन्स नंबर माहीत नसेल तर 108 वर पण तुम्ही कॉल करून इन्फॉर्म करू शकता की अशा अशा ठिकाणी अशी घटना घडलेली आहे आणि आम्हाला मेडिकल हेल्पची गरज आहे. तर ते लोक येईपर्यंत आपल्याला काय करायचं हे आता मी सांगणार आहे.
छातीच्या मध्यभागी आपल्याला स्टर्नम नावाचं एक हाड असतं. त्याच्या खालच्या भागात आपल्याला कॉम्प्रेशन द्यायचे. स्वतःचा स्टर्नम पण तुम्ही पॅल्पेट करा. स्वतःचा स्टर्नम म्हणा. त्याच्या मध्यमागे ते दोन्ही आपले जॉईंट हे जर आपला जिथे जॉईन होतो ते स्टर्नम होतो. त्याचा लोअर मोस्ट पार्ट. स्टर्नमच्या खालच्या भागात आपल्याला दाब देऊन सीपीआर परफॉर्म करायचं आहे. आता मॅडम दाखवतील सीपीआर कसं करायचं ते. सीपीआर देताना दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंतवायचे असे. शोल्डर, एल्बो आणि असं करा. कीप युअर शोल्डर स्ट्रेट पॅरलल टू द फ्लोर. वन हँड असं आणि वन हँड द फिंगर्स विल गो इनसाइड इट इंटरलॉक. असं करून मग हा भाग आहे तळकायचा, हाताच्या तळव्याचा तो त्या स्टर्नम. हा जो पाम आहे, पाम हे दिस शुड टच द स्टर्नम. असं करा आणि त्याच्या नंतर तुम्ही कॉम्प्रेशन देणार. तर हे थोडं वरती आहे. अदरवाइज हे शोल्डर शुड बी स्ट्रेट. हे आपलं स्टर्नम हाड आहे. याची जी खालची बाजू आहे इथे आपल्याला सीपीआर परफॉर्म करायचा आहे. तुमचा सगळा दाब इथे पडला पाहिजे या एरियामध्ये. साईडला पडला बरगड्यांवर तर आपल्याला पाहिजे तो इफेक्ट येणार नाही. त्याच्यामुळे सेंटरमध्ये आपला दाब पडला पाहिजे. सीपीआर परफॉर्म करताना हाताची अशी दोन्ही हात एकमेकांमध्ये असे गुंतवायचे आणि सगळं प्रेशर या पार्ट मधून पडला पाहिजे, तळ हातातून. आता मी तुम्हाला करून दाखवतोय. आता त्याचे तुम्ही हे ऑब्झर्व करा पोझिशन. हात पूर्ण सरळ आहे, ठीक आहे, आणि याची मुवमेंट इथून होते बघा, पाठीत नव्हती, ठीक आहे. हे बेंड नाही आहे. एल्बोज आर नॉट बेंड. शोल्डर, रिस्ट, तिन्ही स्ट्रेट लॉक आहे. मुवमेंट इथे होते, ठीक आहे. पाठीतनं मुवमेंट करायचं, कारण हे खूप वेळ करायचं आपल्याला. जेवढा मोठा जॉईंट आहे तेवढा आपल्याला जास्ती वेळ चालू ठेवता येईल. फर्स्ट सायकल 30चा काउंट. 30 झाल्यानंतर तुम्ही थकले तर चेंज करा, नाहीतर परत 30 तुम्ही कंटिन्यू करा. पण जोरात काउंट करायचा 1 to 30. किती दाब द्यायचा आहे? साधारण 2.5 ते 3 इंच स्टर्नम आत केला पाहिजे, एवढा दाब द्यायचा आहे. आणि परत ते वर पण आलं पाहिजे. पूर्ण सोडायचंय, नाहीतर मग ते काय दाबून ठेवलं तर ते रक्त पूर्ण होणार नाही. तुम्ही दाबलं ना तर ब्लड जे आहे ते हार्ट ब्रेनला जाणार, लंग्सला जाणार, किडनीज, लिव्हर सगळ्या ठिकाणी जाणार. आणि तुम्ही जसं हात सोडलं तसं ते पूर्ण ब्लड फ्रॉम ऑल ओव्हर द बॉडी ते परत हार्ट मध्ये येणार. म्हणून ते दाबलं पण गेलं पाहिजे आणि परत वर पण आलं पाहिजे, रिलीज पण तेवढं. आणि जे स्पीड आहे दॅट शुड बी अराउंड 100 to 120 पर मिनिट. म्हणजे जे तुम्ही दाब देताय ना ते 100 ते 120 पर दर मिनिटाला एवढे झाले पाहिजे. 30ची एक सायकल आणि परत आणि तशी 5 सायकल नंतर तुम्ही परत बघणार पेशंट रेस्पॉन्सिव्ह झालाय नाही झालाय, तसं त्याला टॅप करून त्याचा पल्स बघून वगैरे रेस्पॉन्सिव्ह झाला आहे तर तुम्ही त्याला शिफ्ट करा रिकव्हरी पोझिशनला. आणि नाही तर हे चालू ठेवा. हे सायकल विल कंटिन्यू. जोपर्यंत ऍम्ब्युलन्स किंवा तुम्हाला मदत पोहोचत नाही तोपर्यंत सीपीआर कंटिन्यू ठेवायचं. कधी कधी या गोष्टींमध्ये अर्धा तास, पाऊण तास, 1 तासही लागतो. म्हणजे बऱ्याच वेळा 1 तास सीपीआर दिल्यावरही पेशंट वाचलेले. त्याच्यामुळे आयडियल टाइम ते सांगतात 20 मिनिटं ते अर्धा तास द्यायचं सीपीआर. इन सम सिच्युएशन 1 तासापर्यंत आपण सीपीआर दिल्यावर काही केसेस मध्ये पेशंट वाचलेले. तर महत्वाची गोष्ट म्हणजे काय सेंटर ऑफ द चेस्ट फर्स्ट थिंग. सर्वात इम्पॉर्टंट स्टेप इज सीन सेफ्टी. पहिली स्टेप हे ठेवा सीन सेफ्टी. त्याच्यानंतर ब्रिंग द पेशंट टू कॉल टॅप ऑन द शोल्डर. सेकंड इम्पॉर्टंट स्टेप चेक फॉर रेस्पॉन्स. थर्ड स्टेप इज कॉल फॉर हेल्प. द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इज कॉल फॉर हेल्प. जे कोणी असेल, कोणी तुमच्या आजूबाजूला नाही तर यू कॉल फ्रॉम युअर फोन 108 or any person whom you know to call for help. आणि मग ते तुम्ही चेस्ट कॉम्प्रेशन सुरू करायचं. म्हणजे कॉल फॉर हेल्प इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन फुल सायकल ऑफ सीपीआर. त्याच्यानंतर व्हॉट आर द इम्पॉर्टंट स्टेप्स? 100 to 120 beats, 100 to 120 compressions per minute, 2.5 to 3 inches of the depth.
these two most important steps of chest compression. तो सब बोलेंगे एक साथ. How much is the beats per compressions per minute? And depth of the compression? 3 inches or 4 to 5 centimeters. प्रत्येकाने येऊन इथे तुम्हाला काही डाऊट्स असतील तर आता विचारू शकता. एजचा काही संबंध असतो का? म्हणजे चिल्ड्रनला पण करत असतो तर सेम प्रोसिजर का वेगळी? चिल्ड्रन जर खूप लहान असतील म्हणजे साधारण 2 वर्षाच्या आत तर हे 3-4 बोटांनी करायचं, कारण त्यांचं स्टर्नम छोटं असतं आणि खूप जास्ती दाब पडतं. तर ते हेच हे या हाताने करायचं असतं. किंवा निओनेट एकदम लहान 1 वर्षाच्या आत 1 महिन्याचं बाळ असेल तर त्याला दोन्हीकडनं असा हात धरून ह्या बोटांनी हे असं धरून फक्त अंगठ्यानी, कारण त्याचं नाजूक असतं फार, इझिली दाबलं जाणार. आणि 2 वर्षाच्या वर सेम. हा पण दाब कमी राहील त्याच्यामध्ये. एवढं दाबायचं नाही. रेट तोच बी तसे 100 to 120 compression हार्डली एनीवन कॅन गो 100 to 120 पर मिनिट. नाही कमी नाही उलट त्यांची हार्ट रेट जास्ती असते आपल्यापेक्षा. चिल्ड्रन हॅव व्हेरी फास्ट हार्ट रेट. सीपीआरचा लॉंग फॉर्म चेस्ट प्रेशर, कार्डिओपल्मनरी रिसक्सिटेशन, कार्डिओपल्मनरी रिसक्सिटेशन आणि COLS हा जो सीपीआरचे वेगवेगळे टेक्निक्स आहेत. त्याच्यामध्ये एक बेसिक लाईफ सपोर्ट म्हणून आहे BLS, जे आम्ही हॉस्पिटल्स मध्ये शिकवतो. त्याच्यामध्ये बॅग अँड मास्क व्हेंटिलेशन पण आम्ही शिकवतो. पण आम्ही जनरल पब्लिकला फक्त हे COLS म्हणजे कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट हे कोणी करू शकतं आणि कुठेही करू शकतं. दिस इज नॉट अ रिप्लेसमेंट फॉर मेडिकल हेल्प, हे लक्षात ठेवा. आपल्याला मेडिकल हेल्प येईपर्यंत हे करायचंय. बरेच जणांना असं वाटतं की झालं आता आम्ही करू शकतो पेट कुणाला वाचू, असं नाहीये. दिस इज ओनली टिल द मेडिकल हेल्प कम्स. दिस यू कॅन डू एनीवेअर, म्हणून आम्ही सगळ्यांना शिकवतो. म्हणजे अगदी पर्वतावर पण करू शकतो हे, आणि बागेत पण करू शकतो आणि घरात पण करू शकतो. मेडिसिन्स काही सांगता येईल का याच्यावर? स्पेशल मेडिसिन्स काही देता येईल का? नाही आम्ही म्हणजे ॲस्पिरिन वगैरे This is just to fight कसं that. खाणार? ॲस्पिरिन इज टू बी गिवन ओरली. कसं देणार? पेशंट इज अनकॉन्शियस. when patient is Cause of unconscious, unconsciousness we don't know what is the cause. त्याला जाणवतं की What is the cause we don't know. कॉज तुम्हाला माहिती असेल तर यू कॅन बाय चेस्ट. इट विल स्टार्ट विथ चेस्ट पेन, पण त्याची ट्रीटमेंट वेगळी आहे. दिस इज ओनली व्हेन द पेशंट हॅज कोलॅप्स्ड. तुमच्या समोर एखादी व्यक्ती बेशुद्ध पडली तर काय करायचं? चेस्ट पेनच्या चेस्ट पेन तेव्हा कॉन्शियस. दिस इज ओनली व्हेन द पेशंट हॅज कोलॅप्स्ड. दॅट कॉज मे बी एनीथिंग. हायपोग्लायसिमिया म्हणजे शुगर कमी होते, हायपोटेन्शन होतं, हार्ट अटॅक येतो किंवा ब्रेन रिलेटेड काय आहे, तरी सुद्धा हेच ट्रीटमेंट आहे. पेशंट जर सिनियर असेल, खूप ओल्ड असेल, एजेड असेल तर त्यावेळेला प्रेशर त्याच प्रेशर तेवढंच द्यायचं प्रेशर. ऍडल्टला सेम प्रेशर आहे. इव्हन बरगड्या तुटतात सुद्धा काही वेळेला. पण इफ द पेशंट रिकवर्स, बरगड्यांना आपण रिपेअर करताय. आणि इट डज नॉट रिकवर तर हार्डली इट मॅटर्स. So this is just to buy time. जोपर्यंत मेडिकल हेल्प येत नाही, so only to buy time हे आपण करतो. जर कमी दिलं तर हृदय आतमध्ये आहे ना, ते हृदयापर्यंत प्रेशर म्हणजे कॉम्प्रेस झालं पाहिजे आणि रिलीज झालं पाहिजे. जास्त प्रेशर देऊ नये. आपल्याला वाटतं जो कोणी प्रेशर देईल तो त्याला नाही. त्याच्या मागचं लॉजिक असं आहे, जर आपलं हृदय या स्टर्नमच्या मागे असतं आणि याच्या मागे आपला मणका असतो. जेव्हा आपण कॉम्प्रेशन देतो, तुमचा मणका आणि स्टर्नमच्या मध्ये हृदय जे असतं ते कॉम्प्रेस होतं. त्याच्यातलं जे ऑक्सिजनेटेड ब्लड असतं ते ब्रेन पर्यंत पोहोचतं. त्याच्यामुळे आपला मेंदू जिवंत राहतो. जर का कॉम्प्रेशन दिले नाही तर ऑक्सिजनेटेड ब्लड पोहोचणार नाही मेंदूपर्यंत आणि पेशंट कोमामध्ये किंवा ब्रेन डेड होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे याचा उद्देश हाच असतो की ब्रेन जिवंत ठेवायचं जोपर्यंत मेडिकल हेल्प येईल. 108 नंबर लावायचा कसा मोबाईलवर? 10 डिजिट घेतात ना मोबाईल. नाही 108 जसा पोलीसचा 100 डायरेक्ट लागतो तसं 108 आहे. तसं 108 किंवा आजूबाजूला कोणी असेल त्यांना सांगायचं की सगळी कामं आपण नाही करायची. समज हेल्प आली तर त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगायचं तू ऍम्ब्युलन्स बोलव, मी चालवतो. ज्याने ट्रेनिंग नाही तर तुमच्यापैकी काही जण हे करू शकतात. येस सर प्लीज. इनफॅक्ट सगळ्यांनी केलं तरी चालणार आहे.
ते नाही करायचं, एक्सटेन्शन नाही. हे ना आपण सेंटरमध्ये हे ठेवायचं पल्स आपला हात आणि आपण लॅटरली जायचं. जसं आपला हात डीप झाला दॅट इज द एरिया वेअर वी हॅव टू पॅल्पेट द पल्स. त्याच्या आजूबाजूला आपल्याला भेटेल. Pulse not recorded, not responding to shoulder. श्वास घेत नाही. आता सुरुवात करायची. आता कॉल फॉर हेल्प. कॉल फॉर हेल्प 108 किंवा मग तुम्ही 108 नंबरला फोन केलेला आहे. आता आय एम स्टार्टिंग विथ कॉम्प्रेशन. आयडेंटिफाईंग द स्टर्नम. हा लोअर एंड ऑफ स्टर्नम आहे इथे. येस, लोअर एंडच्या जरा वरती. 2 बोटं वरती. लोअर एंडच्या 2 बोटं वरती. येस. पाम खाली नाही, ठीक आहे, हरकत नाही. सगळ्यांना खाली बसून नाही. हाताची पोझिशन बघून घ्या फक्त. आता बरोबर आहे ना? आता स्टार्ट. स्टूल असेल तर बघितलं आपलं जे हे पाम आहे तेच बॉडीला टच झालं पाहिजे. ते फिंगर्स टच नाही झाले पाहिजे. फिंगर्स जर का टच झाले तर आपलं प्रेशर जे आहे ते बाजूला डिसिपेट होणार आणि मग हार्टला पूर्ण प्रेशर फेडणार आहे. फिंगर्स वर उचलायचे. हा फक्त पाम जो आहे तो असा पाम टच करायला तुम्ही वर करता तेव्हा दिस पाम शुड नॉट कम अप फ्रॉम द चेस्ट. म्हणजे असं नाही झालं पाहिजे. असं झालं. हा, ते टचच राहील. येस येस. Okay, I'll see first that it's set on the very hard and flat surface. That's the first step. The second step is I will check. I will just tap on the shoulder. If it doesn't respond, that means I Check will. on the shoulders, tap on the shoulders, and ask loudly. Okay, are In you whatever awake? language you are comfortable. English, Hindi, Marathi, Telugu, Tamil, whatever. Okay, are you awake? Are you awake? No. Can you listen? Do you listen to me? No. Okay, then third I will check for the expiration. If there is no hot air flowing out, then I should start the contraction. Pulse, okay. So it's somewhere like somewhere. Respiration pulse is optional. Like respiration and pulse. Somewhere it's here. समजलं तर ठीक आहे, नाही तर leave that part. श्वास मध्ये काय ना 2 बोटापासून आणि फर्स्ट डिपचे येईल. खूप जवळ. And it is very prominent. It's the most prominent pulse. जनरली फोटो मध्ये असं दाखवतात पण इट्स व्हेरी नियर. It's just next to the audio trachea. You palpate the trachea, go laterally. जो फर्स्ट डिप येईल ना आपला नॉर्मली तिकडेच असते. जो आपला फर्स्ट डिप येईल दोन्ही साईड. दोन्ही त्या आर्टरीज हृदयाकडे. ते तुम्हाला पॅल्पेट करायचंय फॉर 5 to 10 seconds बट नॉट मोर दॅन 10 seconds. हे पॅल्पेशन असं तासभर करत नाही राहायचं किंवा 5 मिनिटं काही नाही. तुम्ही बघा 5 to 10 seconds बट नॉट मोर दॅन 10 seconds. हे जमलं तर करा, नाही जमलं तर नका करू. Just start the compression. Compressions will save the patient, but palpation of the pulse or breathing will never save. म्हणून ते सोडून द्या. जमलं तर ठीक आहे, नाही तर end of sternum. I think this is the end of sternum. And 2 बोटं वर, की 2 बोटं वर. अपाय काही होणार नाही. समज पेशंटचं हृदय बंद नाही पडलं आणि तुम्ही हे केलं तर काही प्रॉब्लेम. पेशंट जागा होईल लागेल. जागा आहे. And now I'll clasp my hand like this. I'll keep it straight. Okay. And I will put the pressure from this part of my palm because it's really hard and I can pressurize it well. And
This is here. Here I go like this way. You go to what? Now I go. Lift नहीं करेगा. Should be totally touching on the Both. both. Yes. Perfect. Right. Yes. Doing from the back. Movements are all at the back. Count of 30. One cycle, 30 compression. 1 and 2 and 3. And then And you have to count loudly. And then wait for. Not wait. We You don't have to have to continue. wait. But suppose you are two cycles. people. You get tired after one cycle. You can change your hands. But before 30, Just just before 30 you should not change. The logic behind it is, in 1 minute we do give 120. So we divide that 120 into 4 parts of 30. Oh, okay. So based on that. That is the only logic by the count of the अजून कोणाला करायचं आहे? सगळ्यांनी करायचं. करा मग. पेशंट काही बोलणार नाही. Hello. हाथ में थोड़ा बघा आता यांचं जो शोल्डर आहे दॅट इज पॅरलल टू द पेशंट. हे पॅरलल पाहिजे होईल आणि हा हात आणि हे 90 डिग्री अँगल मध्ये. दिस हेड शुड बी पॅरलल टू द हँड अँड दिस हँड आणि याचा 90 डिग्री अँगल आणि मग तुमचं इकडनं प्रेशर लागतो कमरेवर. परफेक्ट. व्हेरी गुड. श्वास सुरू केला पेशंट. I would like to say one thing. She is my teacher. When I was small, she had taught me hockey also and plus many other subjects. I'm so happy to see her. Next is श्वास बघा. hello. Hello, please stand. Angles. आणि असे हे स्टर्नमचा लोअर येते असं दोन बोट वरती हे फिंगर्स गुडघे टेकून बसलं टेबल नसतोय बऱ्याचदा त्यामुळे खाली फ्लोअरवर हात वर नाही हँड शुड टच द पेशंट ऑल द टाइम ऑफ रिकॉइल ऑल्सो. परफेक्ट मॅम. डॉक्टर या जास्त प्रसंग येणार डॉक्टर डीएम या चक्कर येतात. Usually सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्रेशन. शोल्डर थोड़ा फास्ट 120 per minute to 100 per minute. 2, 3, 4, 5, 6. This way you want to count loudly.
More volunteers? माझ्या मते डायरेक्ट फोन आणि सुरू करा. हे वगैरे वेळ घालून असं मला आपल्याला करायचं जास्त असं मला तुम्हाला सजेस्ट करू वाटतं. तुम्ही एकदा स्वतःने त्याला हे टॅप करा, बोला. नाही असेल तर यू कॅन स्टार्ट ऑल्सो डिरेक्टली. सपोज बोलला तर काही करायची गरज नाही. हां, बोलला तर काही करायची गरज केलं तरी करायचं नाही. केलं वगैरे केलं तर थोडंसं पल्स बघून घ्या, आहे की नाही आहे, असं कूलिंग साऊंड येतोय का. नाही पण त्याच्यापेक्षा आपण सुरूच केलं तर व्यक्ती पडलेली आहे, इमर्जन्सी कोलॅप्स झालेला आहे, ॲम्ब्युलन्स पाठवा. एकच काळजी घ्या, पेशंट बोंबळणार एवढं बघा. बरोबर. थोडं पुढे हे तर एकदम झाले. जमिनीवर आपल्याला करावं लागेल. जमिनीवरच जमिनीवरच पडतो. नाही माझं जमिनीवर जमणार नाही. आपल्याला गुडघ्यावर बसता येणार नाही. तेव्हा प्रसंग येईल तेव्हा ठीक आहे, तेव्हा हे धाडस करता येईल. तेव्हा बंद करा. वरती बसायचं, हा म्हणूनच मी म्हटलं नाही पडणार ना पेशंट जमिनीवरच पडणार. गुडघ्यावर बसताय तर त्यानेच करायचं. शाळा पडेपर्यंत करतात. अजून कोणाला ऍक्च्युली पेशंट जेव्हा पडतो, एखादी व्यक्ती पडते तर खालीच पडतात. बेडवर किंवा टेबलवर असा फार कमी प्रसंग असतो की समोरची व्यक्ती बेडवर पडते. खाली पडलं असेल तर आपल्याला खालीच करावं लागतं. तुमच्याकडे 3-4 लोक असतील त्यांना उचलून टेबलवर ठेवायचं, बेडवर ठेवलं. नी रिप्लेसमेंट आहे तुम्हाला स्पॉटिंग अलाउड नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, प्रात्यक्षिक आहे फक्त.
प्रेशर मिळणार नाही. जमतच नाही मग काही केलं तर कोणीच नाही अजून कोणाला पोटावर दाब प्रथमोपचाराविषयी अजून कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. अजून काही तुम्हाला डाऊट असतील तर नक्की विचारा. सर्वांनी हिरिरीने भाग घेतल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. तर हा जो प्रकल्प आहे आम्ही ISA नाशिक तर्फे आम्ही विविध ठिकाणी करतो आणि बऱ्याच ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट करतो, काही ठिकाणी फ्रॉम हॉस्पिटल्स वी चार्ज. Otherwise, this is a social initiative that ISA Nashik has taken, and not only ISA Nashik, पूर्ण महाराष्ट्रातले जे ISA शाखा आहेत त्या दर महिन्याला 3 ते 4 वेळा हे उपक्रम करतात, हा उपक्रम. आणि द पर्पज बिहाइंड इज की टू मेक ॲज मेनी लाईफ सेवर्स ॲज पॉसिबल. आपण यातनं जर एकाचाही प्राण वाचवता आले तर आय थिंक इट विल बी द ग्रेटेस्ट अचीवमेंट. म्हणून आम्ही हे करतो. क्वेश्चन विचारायचा आहे. तुम्ही असोसिएशनला तुम्ही हा प्रकल्प राबवतो, खूप चांगला राबवता. तुम्हाला काही फीडबॅक मिळाले की याचे एवढे पेशंट सर्वाईव्ह झाले, असं काही फीडबॅक तुम्हाला मिळालाय का? फीडबॅक मिळालेला आहे आम्हाला. कारण बऱ्याच ठिकाणी जेव्हा एखाद्या व्यक्तीने CPR देऊन ती समोरची व्यक्ती जेव्हा वाचते त्याच्यानंतर आम्हाला बऱ्याच फोन करून सांगतात की डॉक्टर तुम्ही आम्हाला ते CPR शिकवलं होतं त्याचा आम्हाला 2 वर्षानंतर कामात आलं आणि एक व्यक्ती वाचली.
असे फोन पण येतात. सर्वायवल रेट सांगते का? सर्वायवल रेट डिपेंड करता तुम्हाला CPR पासून हॉस्पिटल पर्यंत पोहोचण्याचा जो वेळ असतो आणि तो वन ऑफ द फॅक्टर्स आहे. त्याच्यात मग बऱ्याच गोष्टी असतात, मल्टी फॅक्टोरियल आहे, बऱ्याच गोष्टींवर डिपेंड असतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट हे आहे की कम्प्रेशन चालू ठेवले पाहिजे. कम्प्रेशन देत म्हणजे ॲम्ब्युलन्स जरी आली तरी ॲम्ब्युलन्स मध्ये जेव्हा पेशंट जातो हॉस्पिटलकडे तेव्हा ॲम्ब्युलन्स मध्ये कंटिन्युअस कॉम्प्रेशन चालू पाहिजे. असं नाही की ॲम्ब्युलन्स मध्ये आता बसवलं तर कॉम्प्रेशन बंद करायचे. हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये पोहोचेपर्यंत कॉम्प्रेशन चालू पाहिजे, तर त्याचा फायदा होतो. शुद्धीवर आला तर मग कॉम्प्रेशन बंद करायचे. समोरची व्यक्ती कॉम्प्रेशन देऊन नाही देणार. शुद्धीवर आला किंवा खोकला पेशंट श्वास घ्यायला लागला तरी कॉम्प्रेशन बंद. शुद्धीवर आला पूर्णपणे मग नाही करत. ते तुम्हाला असेस करावं लागेल काय परिस्थिती आहे. पण ऍटलीस्ट आय थिंक वन मेडिकल ओपिनियन डेफिनेटली रिक्वायर्ड. शुद्धीवर आला पेशंट तर तुम्हाला त्याला लेफ्ट लॅटरल पोझिशन मध्ये टर्न करायचं. हात असे जे आहेत हे याच्या खाली वन हँड आणि हा त्याच्या वरती आणि हा जो वरचा पाय आहे तो 90 डिग्री अँगल मध्ये हिपने आणि नी मध्ये. हे रिकव्हरी पोझिशन आहे. सपोज द पेशंट इज रिवाइव्ह, कॉन्शियस झालं, एकदम बोलतोय आता, तर हा आपण करू शकतो. पण ते एकदम लेट हे आहे. लास्टला असं होतं, कधी कधी होतं, रेअरली असं की पेशंट CPR ने रिवाइव्ह झाला आणि मेडिकल हेल्प आली नाही अजून तेव्हा. एकाने आता विचारलं की सर्वायवल रेट काय. तर सर्वायवल रेट दोन गोष्टींवर. एक तर पेशंटची आधीची कंडिशन काय आहे. समज खूप वाईट हार्ट डिसीज आहे पेशंटला, तर मग त्याचं सर्वायवलचे चान्सेस कमी आहे. पण यंग लोकांमध्ये पण हल्ली हे सडन कार्डियक अरेस्टचं प्रमाण वाढत आहे, तर त्यांच्यामध्ये सर्वायवल रेट डेफिनेटली चांगला असणार आहे. कारण यंग हार्ट्स विल ऑलवेज बी बेटर रिस्पॉन्स. तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे आता दुसरा उपाय नाही. समज आता दॅट दिस इज द ओनली वे वी कॅन ट्राय अँड हेल्प द पेशंट. आपण नुसतं बघत राहण्यापेक्षा किंवा आपण बघतो आता बरेचदा ऍक्सिडेंटवर लोक मोबाईल शूट करत बसतात. त्याच्याऐवजी 4 लोकांनी हे सुरू केलं ॲम्ब्युलन्स येईपर्यंत तर वाचण्याची शक्यता आहे. नाहीतर देयर इज नो अदर वे. म्हणून आपण हे करायला पाहिजे. आधी हे करून घेऊ ना. आभार प्रदर्शन. मी डॉक्टर जोशना मॅडमला विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन द्या. बापूसाहेब आधी बोलणार का? नाही. नमस्कार. आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आबासाहेब होळकर साहेब. चालत आहे बंद आहे. आणि हा लांब तो बंद करायचा आवाज. सेक्रेटरी प्रज्ञा गोखले आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते डॉक्टर विद्याधर मोडक, अध्यक्ष भूलतज्ञ संघटना नाशिक, डॉक्टर अभिजित इंगळे, सेक्रेटरी भूलतज्ञ संघटना नाशिक, आणि डॉक्टर मीरा पांडे, जॉईंट सेक्रेटरी भूलतज्ञ संघटना नाशिक, आणि सगळे जिवलगचे मित्र मैत्रिणींनो. आज आपल्याला डॉक्टरांनी खूप सुंदर म्हणजे
पहिल्यांदी डॉक्टर शिवदे आणि रंजनाताईंचं आभार. त्यांनी असा उपक्रम आपल्या ग्रुपमध्ये राबवला, कारण अशा उपक्रमची खूप गरज आहे. सगळ्यांना माहिती झालं पाहिजे. आणि मला म्हणजे मी जेव्हा इथं प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, त्याला 34-35 वर्ष झाले, त्यावेळेस मी ऐकलं होतं की आपले डॉक्टर एस.आर. केळकर सर, बापू एस.आर. केळकर आणि कोणीतरी 3-4 मित्र गेले होते बीचवर. त्यातला एक जण कोलॅप्स झाला आणि त्याला केळकर डॉक्टरांनी रिससिटेशन केलं आणि तो अजूनही जिवंत आहे. 35 वर्ष म्हणजे केळकर डॉक्टरांमुळे तो माणूस आज जिवंत आहे. पण ते त्यावेळेस डॉक्टर होते म्हणून जमलं. आपल्या सगळ्यांना जमलं तर आपल्यामुळे बऱ्याच जण जीव वाचू शकतात. तर हे सगळ्यांनी केलं पाहिजे. मी आमच्या गावच्या लोकांनाही सांगते की 10वा किंवा 13वा किंवा वर्ष श्राद्ध असेल त्यावेळेस असे प्रोग्राम ठेवत जा. पण ते अजून ते कीर्तन आणि प्रवचनातच अडकलेले ठेवायला लागले का? ठेवायला लागले नाही. पण आता तुम्ही आलेत ना समोर, आता मी तुम्हाला फोन द्यायला. तर चांगलं आहे. तरी ऑर्गन डोनेशनचे व्हायला लागलेत लेक्चर. आपले भाऊसाहेब मोरे, डॉक्टर भाऊसाहेब मोरे वगैरे ऑर्गन डोनेशनचे बऱ्यापैकी लेक्चर होतात आणि यांचे पण होतात. पण अजून पण याचा प्रसार झाला पाहिजे, कारण ते खूप महत्वाचं आहे. तर हे आपले डॉक्टर तिघांची टीम आली आज आपल्याकडे. त्यांचा एवढा बहुमूल्य वेळ काढून ते आपल्यासाठी आले. म्हणजे एक प्रकारची मोठी समाजसेवा आहे म्हणायला हरकत नाही. समाजसेवाच आहे. म्हणजे किती ते बिझी असतात, त्यातनं स्वतः वेळ द्यायचा, यायचं, हे करायचं, मग बाकीचे कामं सांभाळायचे. तर तुमचे खूप खूप आभार तिघांचे सुद्धा. आणि सर्व आमच्या लोकांनी खूप इंटरेस्ट घेऊन ऐकलं त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. धन्यवाद. मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी मूल्यतज्ञ संघटना अध्यक्ष डॉक्टर विद्याधर मोडक यांना डॉक्टर अभिजित